हेलो एंड वेलकम बैक टू द अनदर ब्लॉग जहाँ पे चल रही है एंगेजमेंट की बहुत जोरों शोरों से तैयारी। तो यहाँ पे आज सुबह सुबह आज हम फिर से निकल पड़े थे मार्केट की तरफ और हम बाहर निकले, बारिश ना आए ऐसे तो हो ही नहीं सकता। और जिस दिन हम लोग रेनकोट लेके ना निकले ना उसी दिन बारिश हो जाती है। इसलिए पास में ही मैगडी थी, इस फिर से हम लोग वहां जाके बैठे और बारिश की वजह से ना बहुत टाइम खोटी होता है, क्या ही बताऊँ। मैगडी तो छोटी सी चीज है सबके लिए, बट मेरे लिए बहुत बड़ी बात है क्योंकि नंदुरबार में ये भी नहीं मिलता। इसलिए जो भी मिलता है ना मैं यहाँ पे बहुत प्यार से खा लेती हूँ। मार्केट जा पहुंचे ही थे और हमने की थी शॉपिंग फिर से स्टार्ट। बहुत सारे मेहमान आने वाले हैं तो खाने के लिए बहुत सारी चीजें लगेंगी, इसलिए वो सब लिया। और फिर हम जहाँ पहुंचे थे ये कपडे की दुकान पे, मला एक ना ओटीचा रुमाल बनवायचा होता आणि तुम्ही विचार पण नाही करू शकत अशा अशा गोष्टी आम्ही घरी कस्टमाइज केल्या आहेत ना, तुम्ही बघू शकता। सो हा गोल्डन कपडा सानूनी शोधला आणि हा आमचा प्रेफरन्स पिक होता जो कस्टमाइज मध्ये 100% 500,000च्या वरती तर नक्कीच पैसे घेतले असते। हे पण माझ्या बहिणीने सांगितलं की बहन टेंशन मत ले, मैं तुझे घर पे ही बना के दूंगी डिक्टो। और लिटरली सेम टू सेम तिने मला हा ओटीचा रुमाल घरी बनवून दिला होता। इतका सुंदर होता भाई, काय सांगू। त्यानंतर माझा शेला, त्यामध्ये लेस तर पप्पांनी लावून दिली होती बट थोडे लटकन बाकी होते, सो ते सुद्धा आम्ही लटकन बाहेरून आणले आणि मी घरीच लावले। स्वतःचे कामं करण्यामध्ये जी मजा येते ना भाई, काय सांगू। त्यानंतर आम्ही इकडे केलं होतं ग्रूमची शेरवानी, म्हणजे एंगेजमेंटचा जो ड्रेस आमच्याकडून त्याला द्यायचा होता त्याचं हॅम्पर पॅक। त्यानंतर घरात रूमची पसारा तुम्ही बघूच शकता। बट एवढा सगळा छान छान हॅम्परसाठी एवढा पसारा तर वर्थ इट आहे भाई। सगळे हॅम्पर एकदम मस्त पॅक झाले होते, याचा व्हिडिओ मी तुम्हाला एंडमध्ये किंवा दुसऱ्या ब्लॉगमध्ये नक्की दाखवेन।